पिंजऱ्याची व्यवस्था सर आपण अजून वाढवतोय, कारण या ठिकाणी बिबट्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता आपण जवळपास या परिसरामध्ये 35 केजेस लावलेले आहेत सर. तर या ठिकाणी आपण आतापर्यंत 12 ते 13 लेपर्ड रेस्क्यू केले, एक शॉट केले, पण तरी सुद्धा अजून शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी लेपर्ड दिसत आहेत. तर जोपर्यंत हा परिसर पूर्ण आपण बिबट पूर्ण कमी करत नाही तोपर्यंत आपली मोहीम चालू राहील कंटिन्यू. आंबेगाव, शिरूर, पारगाव वाईट परिस्थिती रात्री आपण निघालो पिंजऱ्यामध्ये ट्रॅप केला जातो, त्याला पळायला थोडं अंतराने जाऊन परत आपल्याला पकडून त्याला बाहेरच काढणं एकच पर्याय. पहिला तरी फटाकड्यांना वगैरे घाबरत होता, पण आता बिबट्या कशालाच घाबरत नाही. दिपोळीमध्ये एवढे फटाके चालू होते तरी पण समोर दिसत होतं. पहिलं निदान आम्ही रानात जायचं म्हटलं फटाके फोडून तरी जातो. लोकांचं म्हणणे त्याच्या हातात काकी केव्हा बाला केव्हा तरी तो अटॅक करतो. संख्या भरपूर आहे त्याची. लोकांचा उद्रेक काय झाला याचं एकमेव कारण या परिसरातली 56 लोक गेली. या खात्याच्या मंत्र्यांनी एकदा सुद्धा वन खात्याच्या मंत्र्यांनी भेट दिली. हे सगळ्यात मोठं आमचं दुर्दैव आहे. एवढी आपत्ती लोकांना असताना तुमच्याकडे खातं एखादं दिलं जातं, त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार? आणि साहेब काल गुन्हे दाखल केले आंदोलनकावरती. ते गुन्हे मागे हा मुद्दा महत्वाचा आहे. गुन्ह्यांचा मुद्दा वन मंत्र्यांना फोन केला, ऑफिस मध्ये जाऊन त्यांचे पत्र दिले अनेक लोकांनी, तरी देखील ते इथं आले नाहीत. लोकांची तुम्हाला फोन केला शरदाद आणि तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी इथं हजर झाले. फक्त पहिल्या फोनला दादांच्या फोनवर तू उचलला, दादाने ऐकवलं आणि साहेबांनी स्वतः ह्या घटनेतनं पहिले गेलेले आहेत. त्यामुळे साहेबांना माहिती की लहान मुलाचं दुःख काय असतं, म्हणून साहेबांनी त्यांचा सगळ्यात महत्वाचा दौरा पाठीमागे टाकला. झाला नाही तरी चालेल म्हटले, पण ह्या माणसांना आज इथं आम्हाला सांत्वन द्यायला मी गेलंच पाहिजे. साहेबांनी बाकीचे दौरे पूर्ण साहेब आले त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे.